मी मनश्री पाठक आणि सध्या मी आली आहे मरीन ड्राईव्हला। मरीन ड्राईव्ह हे खरं तर प्रसिद्ध आहे, अर्थातच मोकळा आणि खारा वारा घेण्यासाठी अनेक जण इकडे येतात। पण सध्या मुंबईची हवा काही बदलतीये, कारण मुंबईच्या हवेमध्ये राजकीय रंग पसरतायत। हे राजकीय रंग कसे असणार आहेत? युतीचा रंग एक होणार आहे का? मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे का? आणि त्यासोबतच भाजपचा आणि मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत आणि अर्थातच हे सगळे प्रश्न आपण विचारणार आहोत आजच्या तरुणाईला। मुंबईची तरुणाई इथे उपस्थित आहे आणि त्यासोबतच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा इथे आलेले आहेत। विधानसभा, लोकसभा मध्ये नगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी काय वाटते आणि या सगळ्या पक्षांविषयी तुमच्या मनात नेमकी काय प्रतिमा आहे? प्रथमतः मी असं सांगेल की आता बीएमसीच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत, तर त्याबद्दल आता सगळ्या राजकीय पक्षांनी युती पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे। भाजपने इतका मोठा नोटबंदीचा निर्णय घेतला, मोठ्या महानगरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला, ते अजून पण लोक भोगतात, खूप लोकांना त्रास झाला। तर सेना इथे सत्तेत आहे गेल्या 30-35 वर्षापासून, तर मुंबईचं टोटल वाटोळं केलं, पूर्ण मुंबई भ्रष्टाचार केला आहे। एक रस्ते 10 वेळा उखडतात। आता मुंबई आता पाहिलं तर अख्खी मुंबई खोदलेली आहे आणि निवडणुकीच्या पुढे असं खोदकाम चालू होतात। असे जर वारंवार चालू असतील तर मग याने विकास कुठे केला? आणि भाजपसाठी मी एक मुद्दा मांडेन की प्रत्येक विद्यापीठात तरुण असुरक्षित आहे। मग भाजप मोदी साहेब तरुणाबद्दल बोलणार आहेत का? माझं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये सुविधेची वानवा आहे। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा तुम्ही व्यवस्थित पुरवण्यासाठी काय पाठपुरावा केलेला आहात का? 22 वर्ष झालं तुमची सत्ता आहे इथं आणि 15 आमदार बीजेपीचे आहेत आणि 14 शिवसेनेचे आहेत। तर ह्यांच्या कलगीतुरा चालूच आहे, एकमेकावर आरोपांच्या फैरी चालू आहेत। पण यातून सामान्य जनांना काय मुंबईकरांना ह्यातून मिळणार आहे? कारण विद्यार्थी इथला सुरक्षित नाही, इथं परत झोपडपट्टीवाशांचे प्रश्न आहेत, रात्र शाळांचे प्रश्न आहेत। नक्की युतीविषयी तुमच्या मनात राग आहे, मला तुम्ही सांगा की युतीतले सत्ताधारी नाही, मग पर्याय काय? पर्यायी तर मुद्दा नाहीच आपल्याकडे, पण आज प्रामुख्याने बघायला गेलं तर 38,000 कोटींचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे यांचं। आज किरीट सोमय्या म्हणतात भाजपाकडून की मुंबईमध्ये माफिया राज चालू आहे, शिवसेनेवरच टीका करतात आणि शिवसेनेचे नेते सुद्धा त्यांच्यावर टीका करतात। तर इथे बघायला गेलं तर काय चाललंय ते काही दिसत नाहीये आणि बाकीचे पक्ष सुद्धा ह्यांचे 28 मनसेचे नगरसेवक असून त्यांनी तिथे काय कामं केलेले आहेत ते काही दिसून येत नाही। मोदींनी जो नोटबंदीचा निर्णय घेतलाय त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे। कोणी बिल्डरकडे फ्लॅट घ्यायला गेलं सर्वसामान्य नागरिक तर ते आधी विचारायचे ब्लॅकमध्ये किती देणार आणि व्हाईटमध्ये किती देणार, पण आता तशी वेळ येणार नाही, जे काही होईल ते व्हाईटमध्येच परचेस होणार। तुमचं काय मत आहे नोटबंदीविषयी? अतिशय चांगला निर्णय मोदी सरकारने यावर्षी घेतलेला आहे, कारण की इलेक्शनचे वारे आले म्हणजे की पैशाचा विचार होत होता। कारण की प्रत्येकजण मत मागायला गेल्यानंतर पैसा सर्व लोकांना वाटत असत आणि आता मोस्टली जो राजकारणी लोकांकडे जो पैसा होता तो सर्व पैसा आता जुना पैसा त्यांचा ब्लॅकचा पैसा हा नष्ट झालेला आहे सर्व, आणि जो आता काही व्हाईटमध्ये असणार, त्यामुळे हा सर्व जो प्रकार आहे तो बंद होईल। शिवसेनेबाबतही प्रश्न उपस्थित झालेत। अर्थात हे सगळे मुंबई महापालिका, त्यांचं प्रशासन याला धरून असणारे प्रश्न आहेत। खड्डे असतील, खड्डे भरले गेले नाहीत, रस्ते तयार झाले नाहीत, या बाबतीत शिवसेनेकडे काय उत्तर आहे? ज्या रस्त्यावर आज या ठिकाणी उभे आहेत नरिमन पॉईंटवर, गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट हा जो रस्ता आहे हा मॅस्टिकच्या माध्यमातून करण्यात आला। 8 किलोमीटरचा रस्ता आहे। हा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच झाला। ह्या ज्या फुटपाथवर तुम्ही उभे आहात, ही फुटपाथ जी आहे ही फुटपाथ सुद्धा DPDC फंडातून आम्ही करून घेतली एवढ्यासाठी की लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या म्हणून। मगाशी कोणतरी माझा विद्यार्थी मित्र म्हणाला की महानगरपालिकेच्या शाळेची दुरावस्था, सगळ्यात जास्त सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून जर कुठे दिल्या असेल तर महानगरपालिकेच्या शाळेत दिल्या गेल्या। आज तुम्ही पेपरात बघतात माध्यमातून 40 लाख लोक बेरोजगार झालेत, त्याला जबाबदार कोण आहे? आणि पारदर्शकता जे म्हणतात आहे, जेव्हा आम्ही सभागृहात जेव्हा बसतो ना, हे विरोधक म्हणतात पारदर्शकता, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्वागत आहे। ते बाळासाहेबांनी जे उद्धव साहेबांनी ते आदित्य साहेब करताय पारदर्शक। तुम्ही मग तेव्हा तुमचे नगरसेवक काय करत असतात ते? मग जेव्हा एखादा तुम्हाला घोटाळा समजतोय, माफिया समज तुम्ही का आम्हाला तिकडे समर्थन का करता? मग त्या गोष्टीला ही चुकीची गोष्ट आहे। नक्की युतीतला कलगीतुरा तर आहेच, मात्र त्यासोबतच विरोधकांचेही काही प्रश्न आहेत, विरोधकांबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मनसेचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, मराठीचा मुद्दा हा मनसेचा आधी खूप मोठा मुद्दा होता, मात्र मराठी तरुणांच्या मनात आता मनसेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मराठीचा मुद्दा आम्ही जो घेतला तो तडीसच नेला, तुम्ही याच्यापूर्वी पण पाहिला असेल। सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जो विषय घेतला मुंबईच्या नाक्यावर, आमच्या मित्रांनी सांगितलं की हा नरिमन पॉईंटचा फुटपाथ सुंदर झाला, पण आज तुम्ही मुंबईचे नाके जर बघितले तर नाक्यांची दुरावस्था तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। प्रश्न असा आहे की मराठीचा मुद्दा आमचा आहेच आहे प्रश्न। आम्ही शेवटी पक्षच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आमचे पक्ष जाणारच नाही। विरोधक म्हणून तुम्ही गेल्या 5 वर्षात कशी कामगिरी बजावली आहे असं तुम्हाला वाटतंय आणि नेमके कोणकोणते मुद्दे आहेत की या निवडणुकीत ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातील? आपण बघितले तर जसं एक तरुणांनी म्हणाले की हा महानगरपालिका
38,000 कोटीच्या महानगरपालिका आहेत, त्याच्या अर्थसंकल्प एवढं आहेत आणि काही देशांचं एवढं बजेट नाही आहेत आणि ते फक्त खिशे भरण्याचं काम भाजप शिवसेनेने केलेलं आहे. आपण बघितले तर की कुठलंही काम कमिशनशिवाय काय होत नाही. आणि एक मी आपल्याला सांगायला इच्छितो की या ठिकाणी जो आपण मरीन ड्राईव्हमध्ये या ठिकाणी उभे आहेत, हा मरीन ड्राईव्हच्या ब्युटिफिकेशन MMRDA तर्फे झाले होते फेज 1. फेज 2 मला वाटतं गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका हे केले पाहिजे, त्यांनी केलेच नाही. नोटाबंदीचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, महिला सुरक्षेचा विषय असेल, हे मुद्दे सुद्धा या निवडणुकीत कसे परिणामकारक ठरू शकतात? नोटबंदीचा जो विषय आहे, जे कॉलेज जाणाऱ्या मुलांना त्या नक्कीच फार नुकसान झालं त्याचं. त्यांना प्रॉब्लेम होतात. कॉलेजला जायचं की लाईनीत उभे राहून पैसे काढायचे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन फार चुकीचं झालं. त्याच्यामुळेच आपण आता न्यूजमध्ये वाचतात की कितीतरी लाख तरुण त्यांना नोकरीतून काढण्यात आलं आहे. असे असताना मला नाही वाटत या निर्णयाला तरुण तरी पसंती देतील. घराणेशाहीचा पुन्हा एक प्रश्न आहे की तेच ते नेतृत्व आमच्यावरती लादलं जातं. मला वाटतं की नवीन हा जो मुद्दा आहे सर्व इथे फिरतोय की कुठे युती होणार का नाही, कुणाची युती होणार का नाही, हे सर्व प्रश्न इथपर्यंत फिरत आहे. पण पारदर्शकतेच्या बाबतीत बोललेले आहे की तरुणांचं नेतृत्व आणि पारदर्शकता, ज्यावेळेस उमेदवाराला तिकीट दिलं जातं त्यावेळेस आपल्याला माहीत आहे काय घोडेबाजार चालतो किंवा जे काही चालत असेल. तर मला वाटतं की युवकांचं किती प्रतिनिधित्व यात आहे ते सुद्धा बघायला हवं या निवडणुकीत. तर जे सरकार आहे त्याच्यामुळे महिलांना म्हणजे व्यवस्थित रोजगार देण्यात यावा. सत्तेत सहभाग बघितला तर 60 वर्ष काँग्रेस सत्तेत असल्यामुळे पॉलिसी या प्रकारावर त्यांची धोरणच होतं की तरुणांना बेरोजगारच ठेवा, दलितांना म्हणजे शोषितांना शोषितच ठेवा, असं करत करत त्यांनी राज्य गेलं. पण कुठेतरी एक आता नवीन नेतृत्व उद्भवलंय मोदींच्या रूपाने. ते देश विदेशात किती लोकांनी त्याचं क्रिटिक केलं होतं, त्याच्यावरती टीका केली होती. पण जोपर्यंत FDI फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या देशात येत नाहीत, आपल्याशी कोलॅबोरेशन करत नाहीत, तोपर्यंत इथे रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. सध्या जो रोजगार उपलब्ध नाहीये त्याचं कुठे ना कुठे दोष काँग्रेसला जातो असं तुमचं म्हणणं आहे. काँग्रेसचं काय म्हणणं आहे? मला वाटतं माझ्या मित्रांना माहिती नाही. एकतर या विषयावर आपण जेव्हा बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिकाचे निवडणूक जवळ आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये गेल्या 20 वर्षापासून शिवसेना BJP सत्तामध्ये होता. 30-35 वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेला फक्त कमिशनच घेत होती, कामच होत नव्हते. आता तुम्ही जे कमिशनच्या गोष्टी केल्यात, प्रत्येक समितीमध्ये प्रत्येक पक्षाची लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. कुठलाही ठराव ज्यावेळेला पास होतो ना, सर्वानुमते होतो, त्यावेळेला विरोध का केला जात नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, विरोध तर केलाच जात नाही, पण तुमच्यासारख्या माध्यमांकडे जायचं आणि टीका करायचं हे काम गेली कित्येक वर्ष काँग्रेस करत आले आणि ती परंपरा आज ते जपतायत. रोजगाराचा प्रश्न आहे. मनसेने या बाबतीत अनेकदा आवाज उठवला. मग रेल्वे भरतीचं मध्ये प्रकरण झालं होतं. मात्र आता मुंबईतल्या मराठी तरुणांसाठी मनसेकडे काय अजेंडा आहे? एक सांगतो तुम्हाला, रोजगाराच्या बाबतीत हे दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आघाडीचं सरकार होतं त्यावेळी पण फक्त ती समिती फक्त मंत्रालयातच राहिली. त्याच्या एकही बैठका किंवा अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या नाहीत. आणि रोजगाराच्या संदर्भात जर 2 दशकं जवळजवळ 25-30 वर्ष शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे. मला सांगा किती मराठी नोकऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला BMCमध्ये काम दिलं. अख्ख्या राजस्थानच्या एकाच जिल्ह्यातल्या जवळजवळ 30-35 कॉन्ट्रॅक्टरला अख्ख्या मुंबईचे कॉन्ट्रॅक्ट दिले. सगळ्याच राजकीय पक्षांकडनं मुंबईकर म्हणून तू काय अपेक्षा व्यक्त करशील? मी अपेक्षा हे करेन की सर्वांना इथं चांगलं शिक्षण भेटावं, इथं सगळे सुरक्षित असावेत, सगळ्यांना मोकळे मैदान इथं खेळायला भेटावेत, सगळ्यांना इथं सुरक्षित महिलांनाही वाटावं, इथल्या तरुणांनाही वाटावं. मुंबईच्या पहिल्यांदा तुम्ही नागरी समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. कारण आज बघायला गेलं तर तरुण रोजगाराचा प्रश्न मांडला. कारण मुंबईमध्ये सुशिक्षित बेरोजगार घडवलेले आहेत. कारण ही सगळी तरुण पिढी ही 20-22 वयोगटातली आहेत आणि शिकलेली आहे, तरी मुलांना रोजगार नाहीत. गेल्या वेळी जी आश्वासनं दिली होती तीच आश्वासनं आम्हाला यंदा पाहायला मिळू नयेत, तीच आश्वासनं पुढच्या निवडणुकींच्या वेळेस पाहायला मिळू नयेत, ही सगळ्या तरुणांची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. कुलाबा क्षेत्रासाठी महानगरपालिकेच्या नाक्यावर हा कार्यक्रम आपण इथेच थांबवतोय. अर्थात मुंबईभरातल्या तरुणाईची नेमकी काय मत आहेत ही या कार्यक्रमाद्वारे आपण जाणूनच घेणार आहोत.